नाशिकचे काळाराम मंदिर ऐतिहासिक आहे। शेकडो वर्षाचा त्याला इतिहास आहे। समृद्ध राष्ट्र घडवण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी रामाकडे प्रार्थना केली। धनुष्यबाण किंवा कमळ दोन्ही देवाची चिन्हे, कोणतेही चिन्ह असेल तरी नाशिककर जनता स्वीकारेल। रामाच्या चरणी आलो होतो, रामाचा आशीर्वाद घेऊया, रामाच्या चरणी लीन होऊया। मला असं वाटतं धनुष्यबाण असेल किंवा कमळ असेल, दोन्ही देवाची चिन्ह आहेत। त्यामुळे कुठलंही चिन्ह येऊ ते देवाचं चिन्ह आहे आणि देवाचं चिन्ह मला असं वाटतं की नाशिककर जनता त्याला भरभरून मतदान करते। त्याची वेळ कधी असेल? मला वाटतं राजकीय प्रश्नाची उत्तर आपण 2 पत्रकार परिषदेत देऊ सगळी। आज या ठिकाणी आपण आलोय, रामाच्या चरणी आलोय, रामाच्या चरणीचं वंदन करूया, रामाचा आशीर्वाद घेऊया। असं आहे की या मंदिराचं वैशिष्ट्य वेगळं आहे। साक्षात प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने नाशिक भूमी सगळी पवित्र झालेली भूमी आहे आणि त्यामुळे काळाराम मंदिराचं एक वेगळं महत्त्व आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज या ठिकाणी रामनवमीच्या दिवशी मला या मंदिरामध्ये रामाचं दर्शन घ्यायचं भाग्य मला मिळालं। आपण एका अर्थाने वेगळ्या पिढीचे साक्षीदार आहोत। 500 वर्षाच्या संघर्षानंतरनं एक भव्य राम मंदिर उभं राहिलं आहे। अनेक पिढ्यांनी हे राम मंदिर होईल असं वाटलंही नव्हतं, पण या पिढी भाग्यवान आहे की या पिढीला राम मंदिर पाहायला मिळालं आहे, जे भव्य राम मंदिर अयोध्येतलं, आणि त्यामुळे त्या पिढीचा भव्य साक्षीदार आहे भव्य राम मंदिराचा। स्वाभाविक आहे, ज्या पद्धतीने एक विकसित आणि समृद्ध राष्ट्र घडण्याची प्रक्रिया सुरू आहे, ती प्रक्रिया पुढेही सुरू राहावी ही प्रार्थना रामाच्या चरणी आज मी केली।